नमस्कार. जय शिवराय. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण 12वे. पण हे प्रकरण ऐकण्या अगोदर मी तुम्हाला काही वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून दाखवतो, ज्या पुढील प्रमाणे. मुंबईहून कैलास बिलोनीकर यांनी प्रतिक्रिया कळवली आहे. सारंग, आपले पुस्तक पूर्ण वाचले. अतिशय यथार्थ वर्णन राजांचे. विशेष म्हणजे शाहिरी अंगाने नव्हे तर संशोधन करून एक वेगळाच इतिहास आपण समोर आणला आहे. महाराजांबद्दल पराकोटीचा आदर आहेच, तो अजून कैक पटीने वाढला. आमच्यासारख्या इतिहास वाचकांना ही मेजवानी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. असं कैलास बिलोनीकर यांनी मुंबईहून प्रतिक्रिया कळवली होती. तर भूषण जोशी यांनी ईमेल लिहिले होते. थँक्स फॉर युअर बुक. आय हॅव शेअर्ड इट विथ लाईक माइंडेड फ्रेंड्स. बिलीव्ह मी ऑर नॉट, people like me are dying for reading such books and articles. तर पुण्याहून श्रीनिवास लोंढे यांनी एका वेबिनारमध्ये कळवले होते. सारंग, कॉंग्रॅच्युलेशन फॉर ऑथरिंग दिस बुक. वी आर प्राऊड ऑफ यू. हा वेबिनार जुलै 2020 मध्ये झाला होता, VIIT कॉलेज पुण्यामध्ये. प्रतिक्रिया देणाऱ्या या सगळ्या वाचकांचा मी अत्यंत आभारी आहे. आता आपण पाहूया प्रकरण 12वे. प्रकरणाचं नाव आहे तहाचे फायदे. एव्हरी बॅटल इज वोन बिफोर इट इज फॉट. सन झू. सन झूचं हे फेमस वाक्य आहे. मी परत एकदा वाचतो. एव्हरी बॅटल इज वोन बिफोर इट इज फॉट. प्रकरणाच्या सुरुवातीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं या तहा संदर्भात काय लिखाण त्यांनी केले मी तुम्हाला वाचून दाखवतो. जसवंत सिंहासारख्या पराक्रमी सेनापतीला सतत 6 महिने झुंजूनही जो किल्ला मुळीच जिंकता आला नव्हता तो सिंहगड. मिर्झा राजांनी गड पाहिला. गर्द झाडीच्या हिरव्या शेल्याखाली झाकलेले सह्याद्रीचे ते प्रचंड वैभव त्यांनी पाहिले. गडाचे ताठ काळे कभिन्न कडे आणि अजिंक्य घडण पाहून त्यांना काय काय वाटले ते इतिहासाला माहीत नाही. परंतु एक अभिमान त्यांच्या मनात प्रगटला असेल की मी हा किल्ला आणि असेच इतर 22 किल्ले माझ्या डोक्याने जिंकले, अवघ्या 3 महिन्यात जिंकले. खरोखरच असा अभिमान मिर्झा राजांना जर वाटलाच असेल तर तो अनाठायी खासच नव्हता. त्यांनी आपल्या अलौकिक मुत्सद्देगिरीचा व असामान्य सेनापतित्वाचा वज्रलेख इतिहासाच्या पानावर कायमचा कोरून ठेवला. असं लिखाण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं आहे. त्या संबंधाची सत्यासत्यता आपण या प्रकरणात पाहणार आहोत. आणि पुरंदर तहाचे काय फायदे आहेत याचं आपण विश्लेषण करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. या प्रकरणात आपण पुरंदरच्या तहाचे मुख्य कारण काय व महत्वाचा फायदा काय आहे हे पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मला वाचकांना हा प्रश्न विचारायचा आहे की महाराजांनी मिर्झा राजांना शरण जाण्याचा निर्णय कधी घेतला. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न यासाठी आहे की महाराजांनी पुरंदरचा तह का केला याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. प्रश्न परत ऐका.
पण तत्पूर्वी मला वाचकांना हा प्रश्न विचारायचा आहे की महाराजांनी मिर्झा राजांना शरण जाण्याचा निर्णय कधी घेतला? मागील प्रकरण आपण ऐकलेले आहोत, 11 प्रकरण आपण ऐकलेले आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला सिच्युएशन बऱ्यापैकी त्या सिच्युएशनचा अंदाज आलेला असणार. मिर्झा राजांनी महाराष्ट्रात आल्यावर स्वराज्याविरुद्ध मोहीम सुरू केली 7 मार्च नंतर. महाराज मिर्झा राजांना पुरंदरच्या पायथ्याशी भेटले 11 जूनला, 11 जून 1665 ला, बरोबर ना? हा फक्त 3 महिन्याचा कालावधी आहे. तेव्हा वरील प्रश्नाचे उत्तर आपण हे देणार की महाराजांनी मिर्झा राजांना शरण जाण्याचा निर्णय या 3 महिन्यात म्हणजे एप्रिल, मे किंवा जून महिन्यात केव्हा तरी घेतला असावा. पण हे उत्तर साफ चुकीचे आहे. माझा दावा आहे की मिर्झा राजांना शरण जाण्याचा निर्णय महाराजांनी कितीतरी अगोदर म्हणजे जानेवारीत मिर्झा राजे महाराष्ट्रात येण्यापूर्वीच घेतलेला आहे व याबद्दल मला 100% खात्री आहे. आता कदाचित तुम्हाला माझे म्हणणे हास्यास्पद वाटेल, पण आपण पुढे जसजसे वाचत जाऊ किंवा ऐकत जाऊ तसे आपल्या ते ध्यानात येत जाईल व आपणास ते मान्य होईल. सोल्जर्स विन द बॅटल अँड जनरल गेट्स द क्रेडिट असे म्हणतात. युद्ध जरी रणांगणावर होत असले तरी ते आधी सैनिकाचे नेतृत्व करणाऱ्या सेनाधिकाऱ्याच्या किंवा राजाच्या डोक्यात घडत असते. सोल्जर्स विन द बॅटल, जनरल गेट्स द क्रेडिट असे म्हणतात. नीट ऐका. युद्ध जरी रणांगणावर होत असले तरी ते आधी सैनिकाचे नेतृत्व करणाऱ्या सेनाधिकाऱ्याच्या किंवा राजाच्या डोक्यात घडत असते. मिर्झा राजे जेव्हा दिल्लीहून निघाले म्हणजे ऑक्टोबर 1664 मध्ये, त्यावेळी महाराज तळ कोकणात स्वराज्य विस्तार करण्यात गुंतले होते. या ठिकाणी तळ कोकणाचा सारखा उल्लेख येत आहे, हे आपण नीट लक्षात घ्या. मिर्झा राजे जेव्हा दिल्लीहून निघाले त्यावेळी महाराज तळ कोकणात स्वराज्य विस्तार करण्यात गुंतले होते. स्वराज्यावर चालून येणाऱ्या मुधोळच्या बाजी घोरपड्यांचा धुव्वा उडवून महाराजांनी त्याला ठार केले, तर आदिलशाहीचा प्रख्यात सरदार खवास खानाला त्यांनी पिटळून लावले. तो इतिहास तुम्हाला माहितीच असेल की खवास खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा महाराजांनी त्याला स्वराज्यात येण्याची संधीच दिली नाही. खवास खान आणि मुधोळचे बाजी घोरपडे एकत्र येऊन स्वराज्यावर अटॅक करणार होते. तर महाराजांना बातमी लागली आणि त्यांनी स्वतः मुधोळवर आक्रमण केले, बाजी घोरपडेला ठार केले आणि खवास खानाला कुडाळला झोडपून काढले. त्यानंतर आदिलशाहीची व्यापारी पेठे वेंगुर्ला, हुबळी सर करून ते प्रतापगडावर आले. महाराज अत्यंत घाईत होते. अत्यंत थोड्या कालावधीत पैशाचा अपव्यय न करता व कमी मनुष्यबळ वापरून त्यांना स्वराज्य विस्तार करायचा होता. सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम त्यांनी नुकतेच सुरू केले होते व एक आरमारी मोहीम त्यांना हाती घ्यायची होती. नीट लक्षात घ्या, एक आरमारी मोहीम त्यांना हाती घ्यायची होती. जानेवारी 1665 मध्ये महाबळेश्वर येथे त्यांनी आईसाहेबांची व सोनोपंत डबीर यांची सोन्याने तुळा केली. त्यावेळी मिर्झा राजे नर्मदा तीरापर्यंत येऊन पोहोचले होते, म्हणजे 9 जानेवारी 1665. तळ कोकणातील मोहिमेत महाराजांचा सरदार इब्राहिम खान याने कौतुकास्पद कामगिरी केली होती.
महाराजांनी दौलत खान व दर्या सारंग यांना आरमार तयार ठेवण्यास सांगितले. तोपर्यंत इकडे मिर्झा राजे बऱ्हाणपूरला येऊन पोहोचले होते. म्हणजे 19 जानेवारी 1665 रोजी ते मिर्झा राजे बऱ्हाणपूरला येऊन पोहोचले आणि महाराजांच्या हेरांनी स्वराज्यावरील संकटाची बातमी आणली. जयसिंग मिर्झा राजा 80,000 स्वार बरोबरी दिलेर खान 5,000 पठाण ऐशी फौज येत आहे. ही हेरांनी बातमी आणली जानेवारीमध्ये. शाहिस्ते खानापेक्षाही मिर्झा राजांची मोहीम मोठी होती. महाराजांच्या जागी दुसरा कोणी असता तर गडबडून गेला असता किंवा त्याने शत्रूला तोंड देण्यासाठी युद्धाची तयारी केली असती किंवा मुलखाच्या संरक्षणासाठी तटबंदी बांधली असती. महाराजांनी सुरत लुटल्यावर औरंगजेबाने सुरतेभोवती तटबंदी बांधली होती सुरतेचं रक्षण करण्यासाठी. बऱ्याचदा आपण असं पाहतो की राजे किंवा त्यांचे राज्य त्यांच्या प्रजेभोवती म्हणजे त्यांच्या मुलखाभोवती तटबंदी बांधतात. पण महाराजांनी असे काहीच केले नाही. ज्या आरमारी मोहिमेची ते तयारी करत होते ती मोहीम पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले. ती मोहीम म्हणजे बसनूरची मोहीम. आपण प्रकरण 2 मध्ये याचा रेफरन्स पाहिलेला आहे. तुम्हाला ते आठवतच असेल की मिर्झा राजे चालून येणार त्यावेळेस ते बसनूरच्या मोहिमेला निघून गेले म्हणून. आणि बसनूर कुठे आहे? कर्नाटकातील कारवारच्या दक्षिणेकडील बसनूर शहर. म्हणजे पहा, मिर्झा राजे आपल्या फौजेसह बऱ्हाणपूरला पोहोचलेले म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर. तर महाराज मोहिमेसाठी निघाले होते बसनूरला, महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर. याचा अर्थ हाच झाला की मिर्झा राजांशी कसा सामना करायचा, त्यांना कसे जिंकायचे याचा आराखडा त्यांच्या डोक्यात त्याच वेळी तयार होता. शरणागती पत्करायचे त्यांनी आधीच ठरविल्यामुळे युद्धाची तयारी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बरोबर ना? आणि दुसरा पुरावा म्हणजे पुरंदरचे 5वे कलम. तुम्हाला आठवत असेल 5वं कलम. नसेल आठवत तर पुन्हा एकदा आपण ते वाचूया. महाराज मिर्झा राजांना म्हणाले होते, परत एकदा ऐका हे 5वं कलम. तळ कोकणातील माझ्या ताब्यात सध्या असलेला मुलूक माझ्या स्वाधीन राहावा, पण तेथील तो मुलूक विजापूरकरांच्या ताब्यात आहे, तोही जिंकून घेण्याचे मला बादशाही फरमान पाठविले तर मी दरसाल 3 लाख हप्तेबंदीने बादशांना एकूण 40 लाख रुपये पेशकश द्यावयास तयार आहे. असं ते बैठकीत म्हटले होते पहा. बरोबर ना? थोडक्यात तळ कोकणातील स्वराज्य विस्तार करत असताना मिर्झा राजांची ही मोहीम एक अडथळा बनली होती व ती लवकरात लवकर बंद पाडणे आवश्यक होते. आणि विशेष म्हणजे त्यांनी ते करून दाखवले. तलवार म्यान करून केवळ 3 महिन्याच्या आत तहाचा शरणागतीचा हा सर्वात मोठा फायदा. महाराजांनी मिर्झा राजांना आपल्या डोक्याने जिंकले. धन्य ते महाराज. पुन्हा एकदा सांगतो, महाराजांनी मिर्झा राजांना आपल्या डोक्याने जिंकले. धन्य ते महाराज.
जोसेफ ज्युबर्ट यांनी एक स्टेटमेंट केलंय, याच्यावर आपण नीट विचार करायला हवा. विलक्षण स्टेटमेंट त्यांचं आहे. द एम ऑफ आर्ग्युमेंट ऑर ऑफ डिस्कशन शुड नॉट बी व्हिक्टरी बट प्रोग्रेस. पुन्हा एकदा ऐका. द एम ऑफ आर्ग्युमेंट ऑर ऑफ डिस्कशन शुड नॉट बी व्हिक्टरी बट प्रोग्रेस. थोडक्यात वादविवाद करण्याचा जो मुख्य हेतू आहे तो काय असला पाहिजे? इतरांना वादविवाद हरवून आपण जिंकणे याचा हेतू असण्यापेक्षा प्रगती असली पाहिजे, त्याचा विधायक फायदा झाला पाहिजे. काही लोकांना सवय असते विनाकारण वाद घालायचा. ते कावर वाद घालतात त्यांनाही माहित नसतं. अशा लोकांना मी बधीर म्हणतो. जवाहरलाल नेहरू यांचं पण एक स्टेटमेंट आहे, ते आपण पाहूया. त्याच्यावर पण आपण विचार करायला हवा. ते म्हणतात, सिव्हिलायझेशन लाईक अन एम्पायर फॉल नॉट सो मच बिकॉज ऑफ द स्ट्रेंथ ऑफ द एनिमी आउटसाइड ॲज थ्रू द वीकनेस अँड डिके विदिन. जवाहरलाल नेहरू यांचं मी स्टेटमेंट परत एकदा वाचतो, नीट ऐका. Civilization like an empire fall not so much because of the strength of the enemy outside as through the weakness and decay within. इतिहासातील आश्चर्य. शिवपूर्व काळात महाराष्ट्रात व दक्षिणेत देवगिरीचे व विजयनगरचे साम्राज्य अस्तित्वात होते. ते तुम्हाला माहितीच आहे. लाख लाख फौजेचा सेनासागर बाळगू शकणारे हे बलाढ्य व वैभवशाली साम्राज्य तुलनेने कमी फौज असलेल्या सुलतानांच्या धक्क्याने कोसळून पडले, नाश पावले. अल्लाउद्दीनच्या तर केवळ 6000 फौजेने बलाढ्य यादव सेनेची धुळधाण उडवली होती. पण मग लाखभर फौजेने आक्रमण केल्यावर देखील नुकतेच जन्माला आलेले हे चिमुकले स्वराज्य टिकले कसे, हे इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. कारण देवगिरीच्या व विजयनगरच्या साम्राज्याला जे मिळाले नव्हते ते स्वराज्याला लाभले होते, ते म्हणजे शिवाजी महाराजांचे उत्तुंग नेतृत्व. वास्तविक ही दोन्ही साम्राज्ये, देवगिरीचं साम्राज्य महाराष्ट्रातलं आणि विजयनगरचं साम्राज्य कर्नाटकातलं, हे पिढ्यानपिढ्या चालत आणणारे साम्राज्य होते. आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे नुकतंच काही वर्षापूर्वी जन्माला आलेलं होतं. पण हे दोन बलाढ्य साम्राज्य नष्ट झाले आणि तेच महाराजांचं स्वराज्य मात्र टिकलं. असं कसं काय? याचं कारण शिवाजी महाराज यांचं नेतृत्व. आणि या त्यांच्या नेतृत्वामुळेच पुरंदरच्या तहाचा आपण त्या बॅकग्राऊंड खाली अभ्यास केला पाहिजे. हे करत असताना थोडंसं दुसऱ्या महायुद्धाचा रेफरन्स मी घेतो. दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीचा सर्वेसर्वा हिटलर विषयी म्हटले आहे, द फ्युरर इन कमांड. फ्युरर म्हणजे हिटलर. Hitler had secured a stunning victory in the Battle of France, which now allowed him to dominate German decisions making on the strategic course of the war. While being convinced of his own military genius, Hitler was in fact a poor strategist.
and he committed Germany to fight on an ever widening number of fronts. This was to lead to a fateful decision. मी पुन्हा एकदा वाचतो, नीट ऐका. Hitler had secured a stunning victory in the Battle of France, which now allowed him to dominate German decisions making on the strategic course of the war. While being convinced of his own military genius, Hitler was in fact a poor strategist, and he committed Germany to fight on an ever-widening number of fronts. This was lead to a fateful decision. याचा अर्थ काय? थोडक्यात याचा अर्थ असा आहे की हिटलरने जेव्हा फ्रान्स जिंकला, फार लवकर फ्रान्स जिंकला हिटलरने, आणि त्याने तो जर्मनीचा हुकुमशहा झालेलाच होता. आणि त्याच्या या विजयामुळे त्याच्या अगोदरही त्याने अनेक देश गिळंकृत केलेले होते. काही देश त्याने लढाई न करता जिंकलेले होते. आणि त्यामुळे असं एक वातावरण तयार झालं होतं की हिटलर जे काही करतो ते जबरदस्त असतं आणि जर्मनीला आता कोणी हरवू शकत नाही. पण हिटलर बद्दल असं म्हटलं गेलं आहे की तो पुअर स्ट्रॅटेजिस्ट होता. लढाईचं नेतृत्व त्याचं इतकं काही खास नव्हतं. का? याचं कारण त्याच्या या स्ट्रॅटेजीमुळे अनेक आघाड्यांवर जर्मनीला लढावं लागलं पुढे. हिटलरची इच्छा होती की पूर्वेकडे आघाडी उघडायची रशिया विरुद्ध. ती तशी उघडली, पण पश्चिमेकडे पण युद्ध धडाडलं. त्यानंतर अमेरिका आणि इतर देशही त्यात इन्व्हॉल्व झाले आणि या अनेक आघाड्यांवर त्याला लढावं लागलं आणि शेवटी जर्मनीचा पराभव झाला. हा इतिहास आहे. या आघाड्या बंद पाडणं हिटलरला जमलं नाही. आणि या बाबतीतलाच फरक आपण शिवाजी महाराज आणि ॲज अ जनरल, ॲज अ सेनापती म्हणून आपण कंपॅरिझन करतो, तुलना करतो. या बॅकग्राऊंडवर महाराज काय करतायत हे आपल्याला अंडरस्टँड केलं पाहिजे. आपण महाराजांचे वेळ काढू व शत्रूची आघाडी बंद पाडण्याचे धोरण. हिटलरचं धोरण आपण पाहिलं. हिटलरच्या या चुकीच्या धोरणामुळे जर्मनीला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागले. नीट लक्षात घ्या. महाराजांच्या बाबतीत काय परिस्थिती होती स्वराज्याबद्दल ते आपण बघूया. महाराजांच्या स्वराज्याला 5 प्रबळ शत्रू होते. कोणते? दिल्लीची मोगलशाही, विजापूरची आदिलशाही, जंजिराचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवाय इंग्रज टोपीकर. कुतुबशाही वगळता त्यांनी सर्वांशी संघर्ष केला, पण त्यांनी अनेक आघाड्या उघडल्या नाहीत. उलट जेव्हा सिद्दी जौहर मार्फत आदिलशहाने व शाहिस्ते खाना मार्फत औरंगजेबाने स्वराज्यावर एकाच वेळी आक्रमण केले, तेव्हा महाराजांनी वेळ काढू धोरण अवलंबले. वेळ काढू धोरण म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. गोष्ट, सिद्दी जौहरशी न लढता ते पन्हाळ्यावर 4 महिने स्वस्थ बसून राहिले. मिर्झाराजांच्या बाबतीतही त्यांनी तसंच केलेलं आहे. ते राजगडावर स्वस्थ बसून होते. सिद्दी जौहरशी न लढता ते पन्हाळ्यावर 4 महिने स्वस्थ बसून राहिले. 35,000ची फौज असल्याने आदिलशाहीचेच आर्थिक नुकसान झाले. महाराजांचं काय नुकसान होणार आहे? ते पन्हाळ्यावर बसून राहिले. पण 35,000ची फौज सिद्दी जौहरकडे होती. एवढ्या मोठ्या फौजेला रसद पुरवणे
आणि त्यांचा आर्थिक भार पेलवणे यात आदिलशाहीचंच आर्थिक नुकसान झालं. बरोबर ना? पन्हाळ्याला महाराज सिद्धी जोहरच्या 35,000 फौजेच्या कैदेत अडकले होते काय? मला वाटते सिद्धी जोहर व त्याची मोठी फौजच महाराजांच्या कैदेत अडकली होती. कशामुळे असं मला वाटतंय? कारण महाराजांनी एकट्यानेच त्यांना स्वराज्याच्या सीमेवर थोपवून धरले होते. महाराजांनी पन्हाळा किल्ला निवडला कारण पन्हाळा त्यावेळी स्वराज्याच्या सीमेवर होता आणि शिवाजी महाराजांना माहित होतं की सिद्धी जोहर आपल्यावरच चालून येईल, आपण जिथे जाऊ तिथेच हा येणार, आपण स्वराज्यात थांबलो तो हा स्वराज्यात घुसेल, म्हणून ते पन्हाळा किल्ल्यावरच थांबले आणि त्यांनी सिद्धी जोहरच्या फौजेला स्वराज्याच्या सीमेवरच थोपवून धरले. या अर्थाने सिद्धी जोहरची फौजच शिवाजी महाराजांच्या कैदेत पडली होती असा त्याचा अर्थ होतो. महाराजांनी एकट्यानेच त्यांना स्वराज्याच्या सीमेवर थोपवून धरले होते. देवगिरी व विजयनगरच्या राजांना व सेनेला जे जमले नाही म्हणजे प्रजेचे शत्रूंपासून संरक्षण, ते महाराजांनी एकट्यानेच करून दाखवले, तुलना नसे. त्यांनी न लढता विजापूरकरांशी तहात पन्हाळा किल्ला देऊन टाकला व शत्रूने उघडलेली आघाडी बंद पाडली. पुन्हा ऐका, त्यांनी न लढता विजापूरकरांशी तहात पन्हाळा किल्ला देऊन टाकला व शत्रूने उघडलेली आघाडी बंद पाडली. शाहिस्तेखानाच्या बाबतीत पण त्यांनी वेळ काढू धोरण अवलंबले व उघड्या मैदानावरील युद्ध टाळले. उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करून व खंडणी घेऊन त्यांनी मोगलांवर शक्ती खर्च न करता कोकणात मोहीम काढली. आदिलशाहीचे दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर, शृंगारपूर त्यांनी जिंकले. स्वराज्याशी हरामखोरी करणाऱ्या इंग्रजांना तर त्यांनी राजापूर येथे धुवून काढले. तीन वर्षाच्या कालावधीत शाहिस्तेखानाला महाराजांचा कुठेच पराभव करता आला नाही. पण 3 वर्षात मोगलांचेच बलाढ्य सेनेमुळे आर्थिक नुकसान झाले. मिर्झा राजांच्या बाबतीतही जो लष्करी पराभव आहे तो सरळ पराभव म्हणून मान्य करण्याची सचोटी आणि धैर्य आपल्याजवळ असले पाहिजे. मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली असे नरहर कुरुंदकर म्हणतात, पण पराभव झालाच कुठे? मी पुन्हा वाचतो, नीट ऐका. मिर्झा राजांच्या मोहिमेबाबतही जो लष्करी पराभव आहे तो सरळ पराभव म्हणून मान्य करण्याची सचोटी आणि धैर्य आपल्या जवळ असले पाहिजे. मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली असे नरहर कुरुंदकर म्हणतात, पण पराभव झालाच कुठे? पराभव झाला असं इतिहासकारांना वाटतंय आणि म्हणून मी म्हणतोय की इतिहासकारांनी पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला. पराभव कुठे आणि कधी झाला त्यांचं त्यांनाच ठाऊक आहे इतिहासकारांना. उलट मुरारबाजी व पुरंदरच्या मूठभर मराठ्यांनी मोगलांना चांगलेच झोडपून काढले होते. त्यांचा हा आक्रमक युद्धज्वर पाहून मिर्झा राजे वचकले होते आणि युद्ध तर केवळ पुरंदरवर चालू होते, अन्य ठिकाणी नाही. फार तर नेताजीच्या नेतृत्वाखाली मराठी टोळ्या मोगलांवर छापा टाकीत होत्या.
प्रकरण 7 महाराजांचे शक्ती प्रदर्शन आणि प्रकरण 11 याच्यामध्ये नेताजी पालकर यांनी काय काय केलं याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की खरी परिस्थिती काय होती त्यावेळेस. तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा जाऊन मागचा रेफरन्स क्रॉस चेक करू शकतात. महाराज राजगडावर शांत होते, पण जर का हा स्वस्थ बसलेला मराठी वाघ संतापला व युद्धाचा भडका उडाला तर काय होईल याची चिंता पुढे मिर्झाराजांना लागली. कारण महाराजांनी बड्या बड्या रुस्तुमांची फजिती केली होती. हाती प्रचंड सैन्य, युद्ध साहित्य असूनही त्यांची धुळधाण उडाली होती. चाळीस 40,000 फौजेचा 2 महिन्यापासून पुरंदरला वेढा पडला होता, तरी मार खात होते मोगलच. नीट ऐका, पुन्हा एकदा वाचतो. 40,000 फौजेचा 2 महिन्यापासून पुरंदरला वेढा पडला होता, तरी मार खात होते मोगलच. खरी गोष्ट तर ही होती की मुख्य युद्ध सुरूच कुठे झाले होते. पुरंदरचा लढा हा काही निर्णायक लढाया नाही, ती एक छोटी लढाई आहे. कारण मराठे फक्त 4,000 होते तिथे. तेव्हा खरी गोष्ट तर ही होती की मुख्य युद्ध सुरूच कुठे झाले होते. आणि या पुरंदरच्या लढ्यातही मोगलच मार खात होते, ते पण आपण पाहिलं. शिवाजीने आपल्याशी येऊन सामना करावा याचा दिलेर खान व मिर्झा राजे आटोकाट प्रयत्न करत होते, अर्थात उघड्या मैदानावर. त्यासाठीच मिर्झा राजांनी स्वराज्यामध्ये जाळपोळ सुरू केलेली होती. आणि दिलेर खानाने पण शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं होतं पहा, की आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही आमच्याशी एकदा येऊन सामना करावा. म्हणजे त्यांचा प्रयत्न होता की शिवाजी महाराजांनी राजगडावरून यावं आणि उघड्या मैदानावर आमने सामने लढाई व्हावी म्हणून. पण महाराजांनी त्यांना काही प्रतिसाद दिलाच नाही, तेवढा भाव त्यांना दिलाच नाही. प्रचंड सेना असली म्हणजे विजयाची शक्यता वाढते हे खरे असले तरी त्यासाठी लढाई होणे तर आवश्यक असते. प्रचंड सैन्य मिर्झाराजे घेऊन आले ते ठीक आहे, पण महाराज गेलेच नाही तर लढाई होणार कुठे. आणि लढाई झालीच नाही तर पराभव होईल कसा. बरोबर ना. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. देवगिरीचा किल्ला हा जगातील एक अजिंक्य व अभेद्य असा किल्ला होता, पण रामदेव रायाला या किल्ल्याचा काय उपयोग झाला. प्रकरण 1 मध्ये तुम्ही पाहिलं, अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीवर आक्रमण केलं. तो सगळा इतिहास आपण प्रकरण 1 मध्ये आपण ऐकलेला आहे. एवढा मोठा तो अभेद्य आणि अजिंक्य किल्ला देवगिरीतला, जगातला तो एक मोठा एक नामवंत किल्ला आहे. त्याचा काय उपयोग झाला रामदेव रायाला? काहीच नाही. तेच शिवाजी महाराजांचं स्टेटमेंट पहा. शिवाजी महाराज किल्ल्यांच्या बाबतीत काय म्हणतायत ते पहा, ते खूप महत्वाचं आहे. जैसा कुलंबी कुणबी शेतास माळा घालून शेत राखतो तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवास म्हणजे नावेस खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. हे खुद्द शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. परत एकदा वाचतो. जैसा कुलंबी म्हणजे कुणबी शेतास माळा घालून शेत राखतो तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवास म्हणजे नावेस खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे.
हे किल्ल्यांचं महत्व त्यांच्या या वाक्यावरून दिसून येतं. किल्ल्यांचे महत्व जेवढे शिवरायांनी ओळखले तेवढे इतर कोणत्याही राज्यकर्त्याला ओळखता आलेले नाही. हे महाराजांच्या स्वराज्यातील किल्ल्यांची संख्या, जुन्या किल्ल्यांची डागडुजी, उदाहरणार्थ रायरी, तोरणा, नवीन किल्ल्यांची बांधणी, उदाहरणार्थ राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, यावरून दिसून येईल. स्वराज्याच्या खजिन्यातील बहुतांश पैसा त्यांनी किल्ल्यांवरच खर्च केला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. बरोबर ना? पण प्रसंगी अशा या महत्वाच्या गोष्टीचा म्हणजे किल्ल्यांचा बळी देण्यास ते मागे पुढे पाहत नसत. कारण स्वराज्याचे 4 घटक, स्वराज्याचे कोणते 4 घटक आहेत त्याचा आपण अभ्यास करूया थोडा. ते म्हणजे किल्ले, पैसा, सैन्य आणि प्रजा. परत एकदा सांगतो, किल्ले, पैसा, सैन्य व प्रजा हे ते स्वराज्याचे 4 घटक. स्वराज्याचे 4 मुख्य घटक होते ते म्हणजे किल्ले व मुलूक, पैसा म्हणजे आर्थिक बळ, सैन्य म्हणजे मनुष्यबळ आणि जिच्यासाठी हे स्वराज्य उभे करायचे होते ती प्रजा म्हणजे रयत. आता हे 4 घटक काही मी शोधून काढलेले नाही आहेत. त्याचा संदर्भ आहे चाणक्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ. आचार्य चाणक्यांनी जो अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे त्यात त्यांनी लिहिलंय की राज्याचे हे 4 मुख्य घटक असतात म्हणून. हे मी नाही सांगत आहे, असं आचार्य चाणक्य सांगतायत. ओके. स्वराज्याचे हे 4 घटक होतेच. महाराज या 4ही घटकांची योग्य काळजी घेत होते. कारण हे 4ही घटक महत्वाचे आहेत, पण त्यांचे महत्व हे चढत्या क्रमाने आहे. हे लक्षात घेतले तर शिवाजीचे सर्व बळ त्याच्या डोंगरी किल्ल्यातच साठवलेले आहे हे दिलेर खानाचे म्हणणे म्हणूनच चुकीचे ठरते. चार घटकांचा जो क्रम लावला तर किल्ले हे सर्वात खाली येतात महत्वाच्या दृष्टिकोनातून. कारण हे आचार्य चाणक्य सांगतायत. सर्वात महत्वाचं काय आहे? प्रजा आहे. दिलेर खानाला असं वाटायचं की शिवाजीची सर्व ताकद त्याच्या किल्ल्यात आहेत, त्याचे सर्व किल्ले जर जिंकले तर शिवाजी शरण येईल असं त्याचं म्हणणं होतं. मग आचार्य चाणक्य यांनी हे जे काही महत्वाचा क्रम सांगितलेला आहे त्यातून दिसतं की किल्ल्यांचं महत्व कमी आणि प्रजेचं महत्व जास्त आहे. बरोबर ना? महाराज आपल्या प्रजेला लेकरासारखे जपत असत. त्यासाठी इतर घटक दुय्यम होते. त्या प्रजेच्या रक्षणासाठी गरज पडली तर इतर घटकांचा बळी देण्यास ते मागे पुढे पाहत नसत. प्रजेच्या रक्षणासाठी माघार घ्यावी लागली तर यात आपला कमीपणा आहे असे ते मानत नसत. तुम्ही जर नीट पाहिलं तर सिद्धी जोहरच्या आणि शिवाजी महाराजांच्या संघर्षामध्ये शिवाजी महाराजांनी एक प्रकारे माघार घेतलेली आहे. त्यांनी त्या संघर्षामध्ये आदिलशाहीला पन्हाळा किल्ला देऊन टाकला. बरोबर ना? ही माघारच आहे. वेढा पडलेला असताना पन्हाळ्यावरून ते विशाळगडाला गेले. तो इतिहास तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा प्रजेच्या रक्षणासाठी माघार घ्यावी लागली तर यात आपला कमीपणा आहे असे ते मानत नसत. कारण महाराज स्वाभिमानी होते पण अहंकारी नव्हते. त्यामुळेच
एवढ्या मोठ्या नामुष्कीच्या अटी मान्य करून शांतता मिळवावी ही महाराजांची प्रवृत्ती नव्हती. हे नरहर कुरुंदकरांचे विधान योग्य नाही. नरहर कुरुंदकरांनी असे एक विधान केलेले आहे, काय की एवढ्या मोठ्या नामुष्कीच्या अटी मान्य करून शांतता मिळवावी ही महाराजांची प्रवृत्ती नव्हती, असं ते स्टेटमेंट आहे. पण हे विधान योग्य नाही. प्रजा हा स्वराज्याचा मुख्य गाभा होय. प्रजा हाच खरा महाराजांचा प्राण होय. महाराज जे काही करत होते, हा जो काही स्वराज्याचा उद्योग चालू होता तो प्रजेसाठी होता. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असंही ते नेहमी म्हणत असत. त्यामुळे प्रजेच्या प्रगतीसाठी एका घटकाचा वापर करण्याचे व वेळ प्रसंगी त्या घटकाचा बळी देण्याचे व माघार घेण्याचे धोरण महाराजांनी ठेवले होते. पुन्हा एकदा वाचतो. त्यामुळे प्रजेच्या प्रगतीसाठी एका घटकाचा वापर करण्याचे व वेळ प्रसंगी त्या घटकाचा बळी देण्याचे व माघार घेण्याचे धोरण महाराजांनी ठेवले होते. कोणत्याही परिस्थितीत प्रजेला तोशीस लागता कामा नये यावर त्यांचा कटाक्ष होता. कोणत्याही परिस्थितीत प्रजेला तोशीस लागता कामा नये यावर त्यांचा कटाक्ष होता. या संदर्भामध्ये परत आपण दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ घेऊया. दुसऱ्या महायुद्धातील स्टॅलिनग्राडचा लढा. या स्टॅलिनग्राडच्या लढ्याचं सविस्तर वर्णन मी पुढे प्रकरण 17 मध्ये केलेलं आहे. 17 मध्ये ऑपरेशन युरेनस मध्ये. पण इथे हे थोडक्यात आपण बघूया, कारण त्याचा संदर्भ पुरंदरच्या तहाशी कसा लागतो तो बघूया. त्याच्यावरून आपण तुलना करून पाहूया. हिटलरचा माघार घेण्यास नकार. परत हिटलरशी मी कंपॅरिझन करतोय सेनापती म्हणून. युद्ध कसं खेळलं जातं, कशा स्ट्रॅटेजी असतात त्या संबंधीची मी तुलना करतोय. हिटलरचा माघार घेण्यास नकार. पण शिवाजी महाराजांनी इकडे माघार घेतलेली, त्याची कंपॅरिझन सांगतोय. हिटलरने माघार घेण्यास नकार दिला आणि काय झालं ते आपण पाहूया. स्टॅलिनग्राडचा लढा. शेकडो मैलाचे अंतर कापत जर्मन सेना सोव्हिएत युनियनमध्ये आक्रमण करत शिरली. हजारो मैल लांबीची तिची आघाडी होती. लाखो जर्मन सैन्य कूच करीत निघाले होते. या युद्धातील स्टॅलिनग्राडचा लढा हा सर्वात अविस्मरणीय अभूतपूर्व लढा होय. दुसऱ्या महायुद्धाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर स्टॅलिनग्राडचा लढा वाचल्याशिवाय आपल्याला दुसऱ्या महायुद्धाचा काहीच कल्पना येऊ शकत नाही. रशियाच्या लाल सेनेने इंच इंच जागा लढविली. स्टॅलिनग्राडच्या घराघरातून रस्त्यातून भयंकर लढाई खेळली गेली. आतापर्यंत बचावात्मक पवित्राने लढणाऱ्या लाल सेनेने 1942च्या कडक हिवाळ्यात धाडसी बेद आखला. कुठला? जर्मनीच्या 6व्या सेनेला घेराव करून कोंडीत पकडण्याचा. हा बेद अत्यंत गुप्त ठेवून राबवण्यात आला. कोंडीत पकडण्याची प्रक्रिया सुरू असताना जर्मनीच्या 6व्या सेनेने सुटकेसाठी माघार घेणे आवश्यक होते. आता लाल सेना जेव्हा जर्मन सेनेला कोंडीत पकडत होती, वेढा आवळत होती, त्यावेळेस असं नाही की जर्मन सेनेला ते माहीत नव्हतं, ते माहीत होतं. पण त्यांनी माघार घेण्याचं नाकारलं. कोणामुळे? हिटलरमुळे. तेथील जर्मन सेनाधिकाऱ्याने तशी हिटलरकडे शिफारसही केली होती, मार्शल पोलसने. पण जिंकलेला रशियन मुलूक राखण्यासाठी हिटलरने जर्मन सेनेला हिवाळ्यातही लढण्यास व माघार न घेण्यास सांगितले.
जिंकलेल्या मुलखासाठी त्याने सैन्य म्हणजे मनुष्यबळ पणाला लावले. रसद पुरवठ्यामुळे पैसा पण खर्च होत होता. दोन आपले 4 घटक जे सांगतोय त्यातले हे 2 घटक त्याने पणाला लावले तिथे, पैसा आणि मनुष्यबळ. रशियन सेनेच्या कोंडीत सापडू नये हा धोका असूनही माघार घेण्याचे हिटलरने नाकारले. एक पाऊलही मागे घेऊ नये असे त्याने फरमावले. तुम्ही कल्पना करा, हिवाळ्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये रशियामध्ये -20 ते -30 इतकं टेम्परेचर खाली जातं. इतका गारठणारा हिवाळा असतो तिथे. आणि अशा ठिकाणी हिटलरने जर्मन सैनिकांना सांगितलं की माघार घेऊ नका, जिथं आहे तिथंच थांबा, एक पाऊल पण मागे यायचं नाही. हा शुद्ध वेडेपणा होता. पण त्या संबंधी असं म्हटलं जातं की हे युद्ध कोणी जिंकलं? जनरल विंटरने. हिवाळ्याने रशियाला मदत केली असं ते वर्णन पण आहे पुढे. अखेर जर्मनीची 6वी सेना लाल सेनेकडून कोंडली गेली. लाल सेनेने जर्मन सेनेची रसद तोडल्यामुळे जवळजवळ 1 लाख जर्मन सैन्याची उपासमार होऊ लागली. त्यांच्यावर घोडे कापून खाण्याची वेळ आली. खायला काहीच नव्हतं त्यांच्याकडे शेवटी. ते रणगाडे आणि इतर सामान वाहून नेण्यासाठी जे घोडे होते त्यांनाच कापून त्यांनी खाल्लं. अखेर 1 लाख सैन्य कैदी म्हणून पकडले गेले. स्टॅलिनग्राडच्या या लढ्याने युद्धाचे पारडे फिरले. जानेवारी 1943 मध्ये त्याला ते म्हणतात की जानेवारी 1943 डिझास्टर. When you defend everything, you defend nothing. हे स्टेटमेंट फ्रेडरिक द ग्रेटचं आहे. पुन्हा एकदा वाचतोय स्टेटमेंट, फार महत्वाचं आहे. When you defend everything, you defend nothing. या स्टॅलिनग्राडच्या लढ्या संबंधातलं जे वर्णन आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. नीट ऐका. In terms of manpower, Joseph Goebbels had declared total war in the immediate aftermath of the January 1943 disaster in Stalingrad. All males between 16 and 65 were registered for labor and members of the Hitler Youth were drafted to help the farmers. Women too were gradually conscripted, although never to the same extent as in Britain or the Soviet Union. Some 100,000 of them were called up in September 1944 for duty in air defense. In that same month, the Wallstrom, kind of a home guard, was created. This was a form of the home guard for which all those not in uniform and aged 60 was liable. Because the vast majority were in reserved occupations in industry, their training was restricted to 4 hours on Sunday. With the Soviets now close to Berlin, they were to be mobilized for the final defense of the Reich. That means Germany. स्टॅलिनग्राडमधील जानेवारी 1943च्या दुर्घटनेमुळे जर्मनीचा प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्सने संपूर्ण युद्ध घोषित केले. म्हणजे निर्णायक लढाई. जर्मनीची जेवढी ताकद आहे ती सगळी ताकद त्यांनी पणाला लावली. माघार न घेता सैन्य भरती केली गेली व बऱ्याच आघाड्यांवर युद्ध खेळले गेले. जर्मनीचा तरुण युद्धावर लढत होताच, पण 16 वर्षाचे मुलं
आणि 60 वर्षाचे म्हातारे यांनाही युद्धात गुंतवलं गेलं. कल्पना करायची. रिट्रीट म्हणजे माघार न घेतल्याने जर्मनीचे मनुष्यबळ म्हणजे सैन्य सोव्हिएत युनियन व इतर संघर्षात संपुष्टात आले. त्यामुळे खुद्द जर्मनी व राजधानी बर्लिनच्या रक्षणार्थ तरुण अनुभवी सैनिक उरले नाहीत. अनुभवी 16 वर्षाचे युवक आणि 60 वर्षाचे वृद्ध होमगार्ड म्हणून किती संरक्षण देणार? कल्पना करा. He who defends everything defends nothing. फ्रेडरिक द ग्रेट. हिटलरवर फ्रेडरिक द ग्रेटचा प्रभाव होता. हिटलर त्याला आपला आदर्श मानित असे. पण फ्रेडरिक द ग्रेटचे "When you defend everything, you defend nothing" हे वाक्य तो कसे विसरला? आश्चर्य आहे. पुन्हा वाचतो. हिटलरवर फ्रेडरिक द ग्रेटचा प्रभाव होता. हिटलर त्याला आपला आदर्श मानित असे. पण फ्रेडरिक द ग्रेटचे "When you defend everything, you defend nothing" हे वाक्य तो कसे विसरला? आश्चर्य आहे. द ग्रेट प्रोटेक्टर वॉरियर शिवाजी. या बाबतीत एका विचारवंतांचं पुढचं एक स्टेटमेंट फार विलक्षण आहे, ते नीट ऐका. द रियल टेस्ट ऑफ पॉवर इज नॉट कॅपॅसिटी टू मेक अ वॉर बट द कॅपॅसिटी टू प्रिव्हेंट इट. पुन्हा एकदा वाचतो. द रियल टेस्ट ऑफ पॉवर इज नॉट कॅपॅसिटी टू मेक अ वॉर बट द कॅपॅसिटी टू प्रिव्हेंट इट. एखादा किती सामर्थ्यवान आहे हे तेव्हाच ओळखलं जातं की त्याच्यामध्ये युद्ध करण्याची कॅपॅसिटी ऐवजी ते थांबवण्याची कॅपॅसिटी कशी आहे ते पाहून. छत्रपती शिवाजी महाराज आणि जेम्स लेन या पुस्तकाचे लेखक अशोकराव शिंदे सरकार म्हणतात. याशिवाय शिवाजी महाराजांना आणखी एक युद्धतंत्र अवगत होते, ते म्हणजे हुन्नर होय. हुन्नर याचा अर्थ चमत्कार. शिवाजी महाराजांनी प्रत्येक युद्धामध्ये शत्रूला नामोहरण केले. त्याचे कारण त्या युद्धातून त्यांनी केलेला हुन्नर म्हणजे चमत्कार होय. अफजल खानाला मारताना त्यांनी वाघनखे वापरली व त्याला ठार केले. न भूतो न भविष्यती असा आदिलशाहीचा प्रचंड पराभव केला. पन्हाळ्याहून सुटका करून घेताना वेगळेच युद्धतंत्र वापरले, तर शाहिस्ते खानाचा पाडाव वेगळ्याच प्रकारे केला. आग्र्याहून सुटका म्हणजे मोगली राजवटी विरुद्धचा मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. म्हणजे प्रत्येक युद्धात हुन्नर करून शत्रूला नामोहरम केलेले आहे. मात्र एक वेळ केलेला हुन्नर पुन्हा नाही, त्याची पुनरावृत्ती नाही. प्रत्येक वेळेस वेगळा हुन्नर चमत्कार करून शत्रूची दाणादाण उडवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक जागतिक कीर्तीचे सेनानी होते असे म्हटले तर वावगे होणार नाही. मग प्रत्येक वेळी प्रत्येक युद्धात वेगळाच हुन्नर ते करीत होते, तर यावेळी मिर्झा राजांच्या मोहिमेवेळी हुन्नर केल्याशिवाय ते कसे बरे राहतील? बरोबर ना, का नाही? शिवाजी महाराजांना बुद्धत्व प्राप्त होते, म्हणजे अन एनलाइटनमेंट.
यावेळी देखील त्यांनी अफलातून हुन्नर करण्याचे ठरविले होते. प्रत्येक वेळी जर ते हुन्नर करत होते तर मिर्झा राजांच्या मोहिमेच्या वेळी पण ते हुन्नर केल्याशिवाय कस काय स्वस्थ बसतील. आणि यावेळेसचा त्यांचा हुन्नर होता शरणागती, अर्थात दैवी कारस्थान. मागे मी त्यांचं वर्णन केलंय, द ग्रेट वॉरियर म्हणजे क्षत्रिय शिवाजी महाराज. इथे मी त्यांना म्हणतो महाराज एक चलाख व्यापारी. आपले जे 4 वर्ण आहे त्याचा संदर्भ येतोय. बुद्धत्व म्हणजे पहिली कॅटेगरी, वॉरियर ही दुसरी कॅटेगरी, महाराज एक चलाख व्यापारी तिसरी कॅटेगरी. नुकसानीच्या विजयापेक्षा फायद्याची शरणागती जास्त मोलाची. महाराज मिर्झा राजांच्या छावणीत जाऊन त्यांना शरण गेले. या घटनेमुळे महाराजांचा लष्करी पराभव झाला व मिर्झा राजे जिंकले असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात आला व चुकीचा इतिहास लिहिला गेला. महाराजांनी पुरंदरचा तह केला कारण स्वराज्याच्या विजयापेक्षा स्वराज्याची प्रगती अधिक महत्वाची होती. मी तुम्हाला सांगितलंय की वाद घालताना विजयापेक्षा प्रगती महत्वाची असते, ते विधायक काम आहे. त्यामुळे महाराजांनी पुरंदरचा तह केला कारण स्वराज्याच्या विजयापेक्षा स्वराज्याची प्रगती अधिक महत्वाची होती. तेव्हा पराभव नव्हे शरणागती असे म्हणणे संयुक्तिक होईल. 3 कॅटेगरी आपण पाहिल्या, एनलाइटनमेंट, वॉरियर, व्यापारी, महाराज प्रजेचे नम्र सेवक चौथी कॅटेगरी. महाराजांनी शरणागती पत्करली प्रजेला वाचविण्यासाठी. महाराज प्रजेचे नम्र सेवक होते व प्रजेची काळजी घेणे हा त्यांचा धर्म होता. प्रजेचे सर्वांगीण कल्याण हे त्यांचे कर्तव्य होते. शाहिस्तेखानाने स्वराज्यात आक्रमण करून 3 वर्षे प्रजेची नासाडी केली होती. मिर्झा राजांच्या नेतृत्वाखाली मोगली फौज आताही तेच करत होती व पुढेही करणार होती. महाराजांना ते नको होते. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपला धन्यवाद. प्रकरणाच्या या शेवटी मी आपणास काही वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवतो, ज्या पुढील प्रमाणे. व्हॉट्सअप थ्रू अनंत जोशी यांनी 2019 साली लिहिलं होतं, बिकमिंग इंटरेस्टिंग इन एव्हरी एपिसोड. अमोल खैरनार यांनी ईमेल केलं होतं, इट सीम्स यू हॅव टेकन लॉट ऑफ एफर्ट्स अँड डन एक्सटेन्सिव्ह रिसर्च ऑन दिस टॉपिक ऑफ ट्रीटी ऑफ पुरंदर. तर राजश्री चव्हाण तेलकर यांनी मेसेज पाठवला होता, हाय सारंग, आय रियली अप्रिशिएट द वर्क यू आर डुईंग alongside your regular routine job. And such a write-up, only after thorough research, is not an easy task. So kudos to you. I have saved your attachments, means I have saved your episodes. माझ्या पुस्तकावर प्रतिक्रिया देणाऱ्या या सर्व वाचकांचा मी खूप आभारी आहे. आपल्याला जर ही एपिसोड समजला असेल, कळला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. 12 एपिसोड आपण आतापर्यंत ऐकले, म्हणजे आपण निम्म्यापर्यंत आलो आहोत आणि अजून 12 एपिसोड आपल्याला ऐकायचे आहेत. एकूण
24 प्रकरणं आहेत या पुस्तकामध्ये. व्हिडिओ ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय शिवराय.